गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण 12वीच्या सिलेबसमधील सेक्शन 3 मधला 3.1 समरी रायटिंग हा भाग पाहणार आहोत. समरी रायटिंगचा हा व्हिडिओ मी जास्त मोठा बनवणार नाही आहे व पुस्तकी भाषेमध्ये देखील बनवणार नाही. पुस्तकामध्ये खूप छान पॉईंट्स समरी रायटिंगचे दिलेले आहेत, पण तो खूप अवघड वाटतो. बरीच मुले हा प्रश्न सोडवत नाही आहेत, पण समरी रायटिंगचा हा प्रश्न खूप सोपा आहे हे तुमच्या लक्षात येईल हा व्हिडिओ पाहिल्यानंतर. परीक्षेला आपण समरी रायटिंगमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवू शकतो. त्यासाठी आपण पुस्तकातील महत्त्वाचे पॉईंट्ससुद्धा त्यामध्ये घेणार आहोत. तर या ठिकाणी तुम्हाला 3 पैकी किमान 2 मार्क सहज मिळून जातील. इतका सोपा प्रश्न हा आहे. आणि ज्यांचे इंग्लिश बऱ्यापैकी चांगले आहे त्यांना 3 पैकी 3 मार्क ते सहज मिळवू शकतात. एक गोष्ट महत्त्वाची आहे, तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर या ठिकाणी समरी रायटिंग म्हणजे काय हे आपण आधी पाहूया. समरी इज द gist of passage written clearly in as few words as possible. दिलेल्या उताराचा सारांश 1/3 शब्दात लिहिणे म्हणजे समरी रायटिंग. उदाहरणार्थ दिलेल्या उतारात 150 शब्द असतील तर हा सारांश आपण 50 शब्दात लिहायचा असतो. समरी इज आता या ठिकाणी समरी रायटिंग कसे करावे तर त्यासाठी आपण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. प्रथम दिलेला उतारा काळजीपूर्वक वाचा. एकदा वाचून नाही समजला तर तो 2दा किंवा 3दा वाचा असं या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. त्यातील महत्त्वाच्या मुद्द्याखाली पेन्सिलने अंडरलाईन करा. महत्त्वाच्या मुद्द्यांचा उपयोग करून तुमच्या भाषेत सोपी व सुटसुटीत वाक्य बनवा. वाक्य बनवताना व्याकरण व स्पेलिंगच्या चुका टाळा. समरी रायटिंग एका परिच्छेदात लिहा. दिलेल्या उतार्यात नेमके काय सांगितले आहे हे लक्षात घेऊन योग्य ते शीर्षक म्हणजेच टायटल द्या. शीर्षकासाठी एखादी म्हण किंवा सुविचार वापरू शकता. शीर्षक सारांशाच्या सुरुवातीला मध्यभागी लिहा. ज्या काही गोष्टी सांगायला लागले मी त्या खूप महत्त्वाच्या आहेत. आता पुढे बघा. समरी रायटिंग करताना खालील गोष्टी करू नयेत. ज्या तुमच्याकडून नकळत घडतात तर त्या घडू नये. मग त्या कोणत्या गोष्टी आहेत तर दिलेल्या उतार्यातील वाक्ये जशीच्या तशी लिहू नयेत. काही वेळेला तुमचे शिक्षक सांगत असतील तुम्हाला की जर का तुम्हाला अजिबातच समजत नसेल, जमत नसेल तर तुम्ही आहे तशी लिहा. पण इथं या ठिकाणी त्यांनी सरळ डोंट्स ऑफ समरी रायटिंग म्हणून काही पॉईंट्स दिलेले आहेत. ते तुमच्या टेक्स्टबुकमध्ये आहेत, तुम्ही पाहिला असाल. इन्क्लूड, एक्सक्लूड, ॲड, कमेंट, गिव्ह एक्झाम्पल्स. मग यामध्ये कोणत्या गोष्टी आहेत दिलेल्या उतारेत. पहिली गोष्ट म्हणजे खूप महत्त्वाची आहे ती समजून घ्या. दिलेल्या उतार्यातील वाक्ये जशीच्या तशी लिहू नयेत. स्वतःचे मुद्दे मांडू नयेत. अलंकार म्हणी वापरू नयेत. उतार्यातील कमी महत्त्वाचे मुद्दे उदाहरणे लिहू नयेत. शब्द मर्यादा विनाकारण वाढवू नये. आता मार्किंग स्कीम. याची मार्किंग स्कीम कशी आहे तर टायटल असेल तर टायटलला या ठिकाणी 1 मार्क असेल.
थीम और सेंट्रल आयडिया ऑफ द गिवन पॅसेज असेल तर त्याच्यासाठी 2 मार्क्स असतील. यूज ऑफ 1 मार्क असेल आणि यूज ऑफ ॲप्रोप्रिएट लँग्वेज याला 1 मार्क असेल. असे टोटल 3 मार्कचा हा पॅसेज असेल. तर समरी रायटिंग तुम्हाला मला असं वाटतं की समजला असेल. त्याच्यासाठी आपण एक पॅसेज बघूयात. ज्या काही गोष्टी मी तुम्हाला आत्ता सांगितलेल्या आहेत त्या आपण त्या पद्धतीनं हा पॅसेज सोडवण्याचा म्हणजेच याचं समरी रायटिंग लिहिण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. आता बघा पॅसेज. राजा राम मोहन रॉय वॉज बॉर्न ऑन 22nd May in 1712. He was a great scholar of Sanskrit and English. He knew Arabic, Latin, and Greek languages. He was a renowned social and educational reformer. He was the first social reformer of modern India, and he is rightly called the father of modern India. He was the perfect combination of the East and the West. He joined the service of the East India Company in 1803. After serving for nearly 12 years, he left the job to devote his time to the service of his people. He was a religious leader. He founded the Brahmo Samaj in 1825. He translated ancient Indian works on religion and philosophy into Bengali. He attacked the caste system in India. He campaigned to pursue the government to abolish the sati system and child marriage. He advocated equal rights for women, right to widows to remarry, and right of women to property. He supported the cause of freedom everywhere. Rabindranath Tagore described him as the father of Indian Renaissance. He established schools to modernize a system of education in India. Now see, you have to read this passage, you have to listen this passage carefully. Now we want to underline main points. आता आपल्याला काय करायचं आहे ते जे मेन पॉईंट्स आहेत की जे आपल्याला समरी रायटिंग बनवण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत ते मेन पॉईंट्स जे आहेत ते पॅसेजमधून त्याला अंडरलाईन करायचे आहेत. मग कोणते आहेत ते? आपण पॅसेज जो आहे तो एकदा वाचायचा आहे. एकदा वाचल्यानंतर नाही समजला तर सेकंड टाईम तो वाचायचा आहे. वी हॅव टू read the passage, reread first, twice or third time also we can read this passage. Now, which are most important points here? Actually, I have already underlined Raja Ram Mohan, then great scholar of Sanskrit and English, knew Arabic, Latin and Greek languages, social and educational reformer, first social reformer of modern India, father of modern India, to devote his time to the service of his people. Brahmo Samaj in 1825, caste system, campaigned to pursue the government to abolish the sati system and child marriage, equal rights for women, right to widows to remarry, and right of women to property. Now see how here I wrote this summary writing passage. Here I gave title Rajaram Mohan Roy, Great Reformer. You can change this title. तुम्ही यापेक्षा वेगळं जे तुम्हाला योग्य वाटतं ते सुद्धा लिहू शकतो. टायटल हेच असलं पाहिजे असं काही बंधनकारक नसतं. फक्त ते दिलेल्या पॅसेजशी रिलेटेड असणं गरजेचं आहे. त्यानंतर पॅसेज बघा हा 50 शब्दामध्ये आहे का. राजाराम मोहन रॉय वॉज रिनोड social and educational reformer. He was a great scholar of Sanskrit and English. He knew languages Arabic, Latin and Greek. He is called the father of modern India.
He left the job of serving the people of our nation. In 1825, he founded the Brahmo Samaj. He campaigned to pursue the government to cancel the sati system and child marriage. He advocated equal rights for women, right to widows to remarry, and right of women to property. मला असं वाटतं की तुम्हाला बऱ्यापैकी समरी रायटिंग समजलं असेल. आता तुमच्या मनातील जी भीती असेल ती निघून गेली असेल. तर अशा पद्धतीने तुम्हीही समरी रायटिंग लिहिण्याचा प्रयत्न करू शकता. जास्तीत जास्त एक्झाम्पल्स सोडवल्यानंतर तुम्हीही खूप चांगल्या पद्धतीनं समरी रायटिंग सोडवून त्या ठिकाणी 3 आउट ऑफ 3 मार्क्स मिळवू शकता.